भाजपचे आमदार चरणसिंह ठाकूर आपल्या सोबत आहे। सर, जरांगे पाटील यांचं आंदोलन आहे आणि त्यांच्या पत्रकार परिषदेचा रोष टार्गेट देवेंद्र फडणवीस असंच दिसतंय। लोकशाहीमध्ये सगळ्यांना आपला अधिकार मागण्याचा खूप अधिकार आहे, न्याय मागण्याचा अधिकार आहे। परंतु अशा पद्धतीनं भाषेचा दुरुपयोग करून हे काही छत्रपती शिवाजी महाराजांची संस्कृती ही शिकवत नाही आहे का? अशा पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी आपल्या वाच्यतेतून लोकांना त्या ठिकाणी अपमानास्पद बोलाल म्हणून बरोबर नाही आहे। यांना धडा शिकवला पाहिजे, नाही तर यांनी अंत पाहू नये ओबीसी समाजाचा। फारच म्हणजे खालच्या स्तरावरची ही घटना आहे। मी याचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। अंत पाहू नये, धडा शिकवला पाहिजे। जरांगे पाटील वारंवार फडणवीसांना टार्गेट करतायत। त्यांनी मराठा आरक्षण दिलं, त्यांनाच टार्गेट केलं जातंय असं अशा भाजपच्या नेत्यांची भावना आहे। मराठी बांधवांना त्या ठिकाणी आरक्षण देण्याची भूमिका सगळ्यात पहिलं देवेंद्र फडणवीस साहेबांनीच घेतली आणि जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचं नेतृत्व करतात तेव्हाच यांना आंदोलन दिसतात। हे सगळं कोणीतरी फूस लावून देते त्याला आणि तो अशा पद्धतीचं आंदोलन करते आणि याला कुठंतरी आता याचं थांबलं पाहिजे हे। आणि भाषेचा वापर काय आहे? अशा पद्धतीनं भाषा वापरून तुम्ही न्याय मागणार आहे का? हे अत्यंत चुकीचं आहे। देवेंद्र फडणवीस साहेब सगळ्या समाजाला, सगळ्या घटकांना त्या ठिकाणी न्याय देण्याकरता परिश्रम करतात आणि त्यांना न्याय देण्याचं अंतिम छोरपर्यंत त्या ठिकाणी प्रयत्न करतात। अशा व्यक्तिमत्वाच्या विरोधात अशी भाषेचा वापर करणं याचा तीव्र शब्दामध्ये निषेध केला पाहिजे आणि यांना धडा शिकवलंच पाहिजे। अशा पद्धतीनं कसं धडा शिकवलं पाहिजे? आता समाज उठेल अशा पद्धतीनं जर तुम्ही वाच्यता कराल तर समाज उठेल। बहुजन समाज हे सहन करणार नाही। ओबीसी आमदारांनी एकत्र यावं, ओबीसी मतदारांनी ज्या आमदारांना निवडून दिलं त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी पुढे यावं अशी भूमिका आहे ओबीसी नेत्यांची। तुम्हाला काय वाटतं? नाही, न्याय बरोबर आहे, त्यांचं न्यायसंगत आहे त्यांची आणि त्यांना मिळालाच पाहिजे। ओबीसी आमदारांनी रस्त्यावर यायला पाहिजे, पुढे यायला पाहिजे माझं मत आहे। कारण की सगळ्या समाजाला, सगळ्या घटकाला घेऊन चालण्याची भूमिका देवेंद्र फडणवीस साहेबांची प्रत्येक वेळी राहिलेली आहे। राज्यामध्ये कोणताही त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित झाला तर त्याच्यावर मार्ग काढण्याचं काम देवेंद्र फडणवीस फार परिश्रमानं करतात। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन उमाटे, TVN मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।